नमस्ते. आपलं अरविंद गणेश दामले चॅनेलमध्ये स्वागत आहे. मी अरविंद दामले आपल्यासमोर प्रस्तुत करीत आहे माझ्याच काही रचना. हा आहे ह्या रचनांचा 602वा भाग. आपल्याला या पसंत पडल्या तर चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर माझी पहिली रचना आहे, धाडसाने पाऊल पुढे टाकणं म्हणजे जीवनातील समतोल थोडा वेळ घालवणं. धाडसाने कधीच पाऊल पुढे न टाकणं म्हणजे जीवनाचा अख्खा समतोलच घालवणं. धाडसाने पाऊल पुढे टाकणं म्हणजे जीवनातील समतोल थोडा वेळ घालवणं. धाडसाने कधीच पाऊल पुढे न टाकणं म्हणजे जीवनाचा समतोल नेहमीकरताच घालवणं. दुसरी रचना आहे, आज हसणं महत्त्वाचं आहे कारण उद्या परिस्थिती आणखीन बिघडायची शक्यता आहे. आणि जर उद्या परिस्थिती सुधारली तर मग काय? मग आणखी हसणं तर शक्य आहेच. आज हसणं महत्त्वाचं आहे कारण उद्या परिस्थिती आणखी बिघडायची शक्यता आहे. आणि जर उद्या परिस्थिती सुधारली तर मग काय? मग आणखी हसणं तर सहज शक्य आहे. तिसरी रचना आहे, आनंद आपल्यापर्यंत अचानकच येतो. तो अशा दारातून येतो की ज्याच्या अस्तित्वाबद्दल पण आपण अनभिज्ञ असतो. आनंद आपल्यापर्यंत अचानक येतो. तो अशा दारातून येतो की ज्याच्या अस्तित्वाबद्दलच आपण अनभिज्ञ असतो. चौथी रचना आहे, श्री शंकराचार्य रचित विवेक चूडामणी या ग्रंथावर आधारित पुढचा 133वा भाग. गरीब श्रीमंत आहे किंवा उंच बुटका आहे, या सर्वांपासून योगी सदाच मुक्त आहे. गरीब श्रीमंत आहे किंवा उंच बुटका आहे, या सर्वांपासून योगी सदाच मुक्त आहे. चांगला वाईट आहे किंवा काळा गोरा आहे, या सर्वांपासून योगी सदाच मुक्त आहे. चांगला वाईट आहे किंवा काळा गोरा आहे, या सर्वापासून योगी सदाच मुक्त आहे. हे माझे अन मला कमवायाचे आहे, ही माझी माणसे अन बाकी परकी आहे. हे माझे आहे अन मला कमवायाचे आहे, ही माझी माणसे अन बाकी परकी आहे. मी अन माझ्याची भावना सावली सारखी येते, जेथे शरीर जाते तेथे पाठोपाठ येते. मी अन माझ्याशी भावना सावली सारखी येते, जेथे शरीर जाते तेथे पाठोपाठ येते. पण ती सावलीच हे ओळखायचे असते, सावलीला आपल्यामध्ये स्थान द्यायचे नसते. पण ती सावलीच हे ओळखायचे असते, सावलीला आपल्यामध्ये स्थान द्यायचे नसते. भूतकाळी जे झाले ते विसरायाचे असते, भविष्यकाळाचे विचार करायचेच नसते. भूतकाळी जे झाले ते विसरायाचे असते, भविष्यकाळीचे विचार करायचेच नसते. आता काय होते त्यापासून अलिप्त व्हायचे असते, हे करील त्याला नाव
मुक्त द्यायचे असते. आता काय होते त्यापासून अलिप्त व्हायचे असते. हे करील त्याला नाव मुक्त द्यायचे असते. भोवतीचे वेगवेगळे आपल्याला दिसत असते, पण साऱ्याला सारखेपणे बघायचे असते. भोवतीचे वेगवेगळे आपल्याला दिसत असते, पण साऱ्याला सारखेपणे बघायचे असते. बघता क्षणी वेगवेगळे सारे दिसत असते, पण साऱ्यामधले सारखे काय त्यास बघायचे असते. बघता क्षणी वेगवेगळे सारे दिसत असते, पण साऱ्यामधले सारखे त्यास बघायचे असते. रंग रूप आकार क्षमता वेगवेगळे असते, पण साऱ्यांच्या आत्मामध्ये सारखेपण असते. रंग रूप आकार क्षमता वेगवेगळे असते, पण साऱ्यांच्या आत्मामध्ये सारखेपण असते.